पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि भक्तिभावाचा मास। चला तर मग श्रावण मासानिमित्त बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण नागपंचमी विशेष तंबीट लाडू किंवा तंबिटाचे लाडू कसे बनवतात ते बघतोय। तव्यामध्ये घेतोय 1.5 कप फुटाणा डाळ। डाळवं याला म्हणतात, पंढरपुरी डाळ असंही म्हणतात, चिवड्यामध्ये जे वापरतात ते। आणि हे हलकसं भाजून घेणार आहोत आपण। आता हे डाळवं हलकसं भाजून झालं, हलकासा याचा रंग बदलला, तुम्ही बघू शकाल। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपण घालतोय 1/2 कप सुक्या नारळाचा किस आणि तीळ। आता हे एकत्र भाजायचे, हलकासा सोनेरी रंग येईस्तोवर। आणि 1 चमचा खसखस पण मी यामध्येच घालते। हे एकत्र भाजूयात व्यवस्थित। मस्त असं खमंग सुवास दरवळायला सुरुवात झालेली आहे। खोबऱ्यालाही हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण हलकसं थंड करूयात। आता हे भाजलेलं खोबरं थंड होतंय, तोवर हे भाजलेलं डाळवं मिक्सरमध्ये आपण याचे पूड करून घेऊयात। ही पूड आता एका प्लेटमध्ये काढूयात। आता या डाळवीची जी पूड आहे त्यामध्ये हे खोबरं आणि खसखस तिळाचं मिश्रण टाकूयात भाजलेलं। आता गुळाच्या मिश्रणासाठी इथे पॅनमध्ये मी 1 कप गुळ घेते। यामध्ये घालूयात 1/2 कप साजूक तूप। आणि हे मिश्रण आहे ना फक्त मेल्ट करून घ्यायचे, पाक वगैरे करायची गरज नाही आहे। गुळ फक्त विरघळवून आपल्याला घ्यायचं। गुळ इथे छान विरघळला गेला, यामध्ये घालूयात वेलची पूड। आणि गुळ आहे त्यामुळे यामध्ये जायफळ, गुळ असेल तर अगदी 1/2 चमचा जायफळ मिक्स करूयात। आता गॅस बंद केलेला आहे मी आणि या मिश्रणात घालूयात हे डाळीचं मिश्रण। आणि हे आता पटकन आहे ना मिक्स करूयात। तर मी काय केलं ना, इथे लाडूचं मिश्रण पॅनमध्येच ठेवलं म्हणजे ते गरम राहील। आणि थोडं थोडं मिश्रण असं बाजूला काढून थंड करून घेते आणि याचे आपण लाडू वळत। आता याचे तुम्हाला हवे तर तुम्ही गोल लाडू वळून घेऊ शकता। सो हे असं मध्यभागी हलकसं प्रेस केलं जातं आणि याला उभट आकार दिला जातो, म्हणजे ही जी आपली वात आहे तुपाची वात ती यामध्ये ठेवली जाते आणि त्याचा नैवेद्य केला जातो। आणि आता याच पद्धतीने मी थोडं थोडं मिश्रण घेऊन सगळे लाडू वळून घेते। तंबीट लाडू किंवा तंबिटाचे लाडू बनवून तयार आहेत, मस्त दिसतात। फुलवात घेतात, तुपामध्ये ते बुडवतात आणि यावर लावून याचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद म्हणून मग ते नागपंचमीच्या दिवशी खातात। हे लाडू डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात, 2 ते 3 आठवडे छान टिकतात। मुलांसाठी डब्यामध्ये काय पौष्टिक द्यायचा हा प्रश्न पडला असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे। नागपंचमी विशेष तंबिटाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप डाळवं, 1/2 कप किसलेलं सुकं खोबरं, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 मोठा चमचा खसखस, 1 कप गूळ, 1/2 कप साजूक तूप, वेलची पूड, जायफळाची पूड। डाळवं भाजून घ्यायचं। आता सुक्या खोबऱ्याचा किस आणि खसखस पण भाजायची। भाजलेल्या डाळवाची पूड तयार करायची आणि यात खोबरं आणि खसखस घालायचे। आता गुळात साजूक तूप घालत गूळ वितळून घ्यायचा आणि यात वेलची पूड आणि जायफळ घालायचं आणि यात तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि एकजीव करायचं आणि अशा पद्धतीने लाडू वळायचे। झाले आपले नागपंचमी विशेष तंबिटाचे लाडू तयार। आज आपण नागपंचमी विशेष पारंपरिक पदार्थ बनवत आहोत, मेतोंडा। आणि त्यासाठी मी घेतलेला आहे 1/4 कप इथे अख्खे गहू। ओल्या कापडाने हवे तर हलकेसे पुसून घेऊ शकता। तर हे गहू खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। खूप पौष्टिक आहे। मुख्य म्हणजे हा मेतोंडा आहे ना, हा छान टिकतो 3 ते 4 दिवस। मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी अतिशय रुचकर पौष्टिक ऑप्शन
आहे, म्हणजे मराठी लोकांचा केक असंही याला आपण म्हणू शकतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने. आता इथे मी गहू घेतला आहे कारण पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे. याऐवजी तुम्ही दलिया जरी घेतला तरी तुमची स्टेप बरीच कमी होईल आणि तुम्ही दलियाचा वापर करून हा मेतोंडा तयार करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकाल जसजसे गहू भाजले जातात तसतसे ते पॉपकॉर्नसारखे फुटतात आणि छान असे हलके होतात. सो आता हे गहू छान असे एकसारखे भाजत आलेले आहेत. आता गॅस करते बंद आणि हे हलकेसे थंड करून घेऊ. आता हे गहू जे आपण भाजून घेतलेले आहेत याचा आपल्याला रवा तयार करायचा आहे. सो म्हणून मी म्हटलं की जर तुम्ही दलिया वापरणार असाल तर या सगळ्या स्टेप तुम्ही स्किप करू शकता. एकसारखं फिरवून पीठ काढायचं नाही, फक्त पल्स करायचं, रवा तयार करायचा. आता हे 2-3दा पल्स करून झालं ना की काय करायचं, हे घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि याचा रवा जो पडतो हा रवा काढून घ्यायचा. हे बघू शकाल खाली याचा रवा पडतो. सो हे झालं की पुन्हा हे गहू घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये, थोड्या थोड्या प्रमाणात घेऊयात आपण आणि फिरवून घ्यायचं. तुम्हाला आणखी जाड रवा हवा असेल ना तर मोठी चाळणी घेतली तरी चालेल. आता इथे 1 कप मी इथे गहू घेतला होता, गव्हाचा रवा काढलेला, तर त्यासाठी 4 कप पाणी वापरणार आहे. 4 कप पाणी कढईत घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात 1 कप गूळ. आता हे गूळ पूर्ण यामध्ये विरघळून आपण घेऊयात. सो इथे तुम्ही बघू शकाल गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि हलकीशी उकळी फुटायला पण सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायची हळद अर्धा चमचा. येस, पौष्टिक पण होतं, नैसर्गिक पिवळसर याला रंग पण ॲड होतो. आता हळद व्यवस्थित मिसळून झाली की यामध्ये घालूयात हा रवा, गव्हाचा रवा, आणि हा छान रवा या गरम पाण्यामध्ये ढवळून घ्यायचा आणि हलकंसं घट्टसर होईपर्यंत हे शिजवायचं आहे मिश्रण. आता जेमतेम 7 मिनिटं हे मिश्रण मी फक्त शिजवून घेतलं आहे. तर गॅस करते बंद. आता या स्टेजला यामध्ये आपण घालतो बाकी सारे जिन्नस. 4 चमचे साजूक तूप. जनरली पातेल्याच्या बेसला साजूक तूप घालून मग त्यावर हे ठेवलं जातं, पण आता मी बेकिंग ट्रेमध्ये करते म्हणून यामध्येच हे मिसळून घेते. सुंठ पावडर, वेलची पूड, बडीशेपची पूड वापरतात पण मी इथे अख्खी बडीशेप वापरते, आणि ओल्या नारळाचे काप म्हणजे पातळ काप करून घेतले ते. हे करूयात मिक्स. मस्त असा खमंग सुवास ऑलरेडी दरवळतोय आणि हे दिसतंय ही भन्नाट. आता काय करायचं, आता घ्यायचा बेकिंग ट्रे. इथे हा 9 इंचाचा टीन मी घेतलेला आहे. कुकरचा डबा, पातेलं असं पण वापरलं तरी काहीच हरकत नाही. याखाली बटर पेपर घातला आहे. आता काय केलं जातं ना, पूर्वीच्या काळी चुलीवर हे पातेलं ठेवलं जायचं, त्याच्यावर झाकण आणि त्याच्यावरनं खालनं निखारा, आणि निखाऱ्यावर हे छानपैकी भाजून घेतलं जायचं किंवा बेक करून घेतलं जायचं. पण आता घरोघरी चुली नाहीत म्हणून आपण काय करणार, इधर तुम्ही अव्हनमध्ये हे बेक करू शकता 180 डिग्री सेल्सिअसवर. साधारण एक 30 ते 35 मिनिटं लागतात, किंवा मग कुकरमध्ये करूयात. आता इथे मी एक खोलगट असं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये स्टँड घालूयात आणि त्याच्या मधोमध हा ट्रे ठेवूयात, झाकण लावूयात आणि हे छानपैकी भाजून किंवा बेक करून घेऊयात. तर इथे हा गोड उंडा किंवा मेतोंडा मी छान बेक करून घेतलेला आहे, थंडही झाला. हा कसा चेक करायचा, यामध्ये टूथपिक घालायची. टूथपिक छान अशी क्लीन आली याचा अर्थ तो छान शिजलेला आहे. आता याच्या ज्या कडा आहेत, या कडा सुरीच्या साहाय्याने चिकटलेल्या कडा काढून घ्यायच्या. एजेस व्यवस्थित असे लूज करून घेतले की एक प्लेट किंवा डिश घ्यायची, त्यामध्ये हे उपडं करून घ्यायचं. वाह, काय सुंदर झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल. खूप छान दिसतोय, अजिबात चिकटला नाही. आता आपण कटही करूया.
खूप छान निघतात आणि छान असे चवदार लागतात हे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.